म्हणजे हा जो कार्यक्रम आहे बहिष्कार शिक्षण मंडळ, या मंडळाचा प्रमुख म्हणून मी जवळपास 2002 पासून मी या बहिष्कार शिक्षण मंडळाचा प्रमुख आहे. आणि सर्वात विशेष गोष्टी ज्या विद्यापीठाचं मी आज काम करतोय त्याच विद्यापीठामध्ये मी शिक्षण घेतलेलं आहे. त्या काळात तेज निवडणूक जे होते ते तेज निवडणूक यांनी आम्हाला बहिष्कार शिक्षण मंडळ किंवा विद्यार्थी कल्याण मंडळ या दोघांच्या बाबतीमध्ये जी ओळख करून दिली ती ओळख अशी होती की उच्च शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना एज्युकेशन रिसर्च हे तर मिळायलाच हवं आणि एक्सटेन्शन सुद्धा त्यांना मिळायला हवं. परंतु त्यासोबतच ज्या सोसायटीमध्ये ज्या समाजामध्ये आपलं महाविद्यालय कार्यरत आहे त्या महाविद्यालयाची सुद्धा एक सामाजिक जबाबदारी अशी आहे का महाविद्यालयातल्या शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिक्षकांना टीचिंग आणि को करिक्युलर ऍक्टिव्हिटी ज्याला आपण म्हणतो की शिक्षणाच्या व्यतिरिक्त ज्या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये डेव्हलप होईल असे इव्हेंट आपल्याला कॉलेजमध्ये घ्यायचेच आहे. परंतु त्यासोबतच महाविद्यालय ज्या सोसायटीमध्ये काम करते त्या जबाबदारी पार पाडते. म्हणून मॅडम 2002 साली जेव्हा बहिष्कार माझ्याकडे आलं त्यावेळी बहिष्कार पहिल्यांदा मी महाविद्यालयातून बाहेर काढला त्याला सोसायटीमध्ये आला. म्हणजे आतापर्यंत ज्या माझ्या सर्व ज्या काही व्याख्यानमाला होतात या व्याख्यानमाला आतापर्यंत मी किशोर सुधारलंय, महिला सुधारगृह आहेत, महिला आश्रम आहेत, वृद्धाश्रम आहेत, त्याच्यानंतर वेगवेगळ्या जी आपली जी मंडळं जशी असतात या मंडळांमध्ये बऱ्याचदा या व्याख्यानमाला मी शिवजयंतीच्या काळामध्ये विशिष्ट जे मंडळ स्थापन होतात त्या मंडळांच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी तिथे मी त्या शिवजयंतीच्या दरम्यान ती व्याख्यानमाला घेत असतो. मी ही व्याख्यानमाला कधीच कॉलेजमध्ये घेतलेली नाही आहे, ही व्याख्यानमाला नेहमीच बाहेर असते. आणि जसं यावर्षी योगायोग असा झाला की आमचे माझे कलीग आयरे मॅडम या कमिटीमध्ये यावर्षी आले आणि जसे ते आले तसं त्यांचं एकच होते की सर आपल्याला कॉलेज रोडला एक महिला मंडळ आहे त्या महिला मंडळामध्ये आपल्याला ही व्याख्यानमाला घ्यायची आहे. ॲक्च्युली ते याच्या अगोदर दिंडोरी महाविद्यालयात होते म्हणून त्यांना नाशिकचं माहीत होतं आणि स्वतः त्यांनी या बहिष्कार शिक्षण मंडळाचं कामकाज सुद्धा मला दिलेलं आहे दिंडोरी महाविद्यालयात. म्हणजे ही व्याख्यानमाला किंवा बहिष्कार शिक्षण मंडळ हे कॉलेजच्या मुलांना तर आहेच आहे, परंतु कॉलेजची एक सामाजिक जबाबदारी म्हणून जे वेगवेगळे मंडळ असतात, मग महिला मंडळ असतील, काही मुलांचे असतील, अनाथ मुलांचे असतील, त्याच्याकडे सुद्धा जे निराधार शेतकऱ्यांची आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचा जो ऑफिस आहे हॉस्टेल होतं तिथे सुद्धा मी सलग 3 वर्षी व्याख्यानमाला घेतलेली आहे. नागपुरी घाटामध्ये नागपुरी घाटला डॉक्टर पूर्ण पात्रे त्यावेळेला आपलं ते सुद्धा व्याख्यान होतं तर त्यांनी सुद्धा ही व्याख्यानमाला पण 2 वर्षी घेतली. म्हणजे सोसायटीमध्ये जाऊन ही व्याख्यानमाला घेणं आमचे प्राध्यापक आमचे विद्यार्थी आणि सोसायटीचा हा एक विशिष्ट एक घटक या तीनही घटकांना एकत्र आणून ही व्याख्यानमाला कशी यशस्वीपणे पार पाडता येईल याचं प्रयोजन नक्कीच मी करत आलेलं आहे आतापर्यंत आणि त्यात मी सक्सेस होते की नाही ते माझे सहकारी किंवा व्याख्याते सांगते. कारण व्याख्यानाचे नाव घेते की व्याख्याने प्रत्येक कार्यक्रमाला तर त्याच्यावरून मला वाटतं मॅडम नेहमीचा कार्यक्रम असं तुमची व्याख्यान काही बाहेर असतं मला कॉलेजच्या मुलांसोबत द्या मी हो म्हणतो पुढच्या वर्षी पुन्हा मी आहे तेच पुन्हा मी ते आहेत तेच असो पण ते कधी कंटाळा करत नाही. याचा अर्थ त्यांना हे वाटतं की जिथे कार्यक्रम घेत आहे तिथे अगदी व्यवस्थित कार्यक्रम होतात. आज या ठिकाणी मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांचं या कल्पक महिला मंडळाच्या वतीने आणि व्यवसायिक महाविद्यालयाच्या वतीने त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांच्या परिचयासाठी माझे सहकारी आहे मॅडमांना विनंती. डॉक्टर प्रतिभा जाधव मॅडम परिचय खूप मोठा आहे, जास्त महत्त्वाचं जे काही आहे थोडं मी फक्त सांगण्याचा प्रयत्न करते. मॅडम एक अतिशय उत्तम समीक्षक आहेत, वक्ता आहेत, तसंच साहित्यिक आहेत, एक पाठी कलाकार आहेत, कथाकथनकार आहेत, निवेदक आहेत, यूट्यूबर आहेत आणि तसंच लासलगाव येथील महाविद्यालयाच्या प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. PhD पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे आणि प्राथमिक शिक्षकापासून ते पुढे व्याख्याता पदापर्यंत प्राध्यापक पदापर्यंत असा मॅडमचा
प्रवास आहे. D.Ed पासून टू PhD असा मॅडमचा शैक्षणिक प्रवास आहे. याशिवाय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातल्या मराठीच्या PhD मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत आणि विद्यार्थी मॅडमच्या मार्गदर्शनाखाली PhD करत आहेत. तसंच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या त्या सदस्य आहेत. वेगवेगळ्या साहित्य परिषदांमधून मॅडम नेहमीच भाग घेत असतात. त्यांचं अध्यक्षपद मॅडम स्वीकारत असतात. नाशिक आकाशवाणीवर निवेदिका म्हणून मॅडमनी काम केलेलं आहे. तसंच विविध वृत्तपत्रांमधून मॅडम सतत वैचारिक लेखन करत असतात. विविध दिवाळी अंक असतील, नियतकालिका आहे, वेगवेगळे वर्तमानपत्र आहेत, याच्यामधून मॅडमचे लेख नेहमीच प्रसिद्ध होत असतात. तसंच महाराष्ट्रभर विविध विषयांवर आतापर्यंत मॅडमनी 500हून अधिक व्याख्यानं दिलेली आहेत. मी सावित्री बोलते त्याप्रमाणे त्यांचा मी जिजाऊ हा एक एकपात्री कार्यक्रम आहे, जो त्यांनी पहिल्यांदा मॉरिशसमध्ये सादर केलेला होता 2016 मध्ये. तसंच सिंगापूर येथे आंतरराष्ट्रीय परिषदेत 2018 मध्ये त्यांनी मी सावित्रीबाई फुले बोलते आहे हा कार्यक्रम त्यांनी सिंगापूरमध्येही केलेला आहे. पर्यटन मंत्रालय सिंगापूर यांनी त्यांना 2018 मध्ये पुरस्कार प्राप्त केलेला आहे मॅडमला. युनिव्हर्सिटी टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये मॅडमची 2018 मध्ये नोंद झालेली आहे. आवाज इंडिया TV या राष्ट्रीय वाहिनीवरील सावित्रीबाई हा कार्यक्रम त्यांचा नेहमीच गाजलेला आहे आणि त्याच्या संदर्भात त्यांच्या अनेक वेगवेगळ्या चॅनल्सवर नेहमी मुलाखती होत राहतात. माणुसकीची शाळा हा जो अभिनव कार्यक्रम आहे, त्या अभिनव कार्यक्रमात मॅडम अतिशय एक ॲक्टिव्ह कार्यकर्ता ज्याला म्हणतात त्या पद्धतीने मॅडम काम करत आहे. दैनिक सकाळ असेल, पुण्यनगरी आहे, सह्याद्री टाइम्स आहे, अशा वेगवेगळ्या वाहिन्यांवर मॅडमच्या नेहमी मुलाखती होत असतात, मार्गदर्शन करत असतात. आत्तापर्यंत मॅडमची जवळजवळ 22 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आणि वेगवेगळ्या स्तरावर मॅडमला 26-27 पुरस्कार मॅडमला मिळालेले आहेत. असं बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्यासमोर उपस्थित झालेलं आहे. मी अरुणा बोलते आहे. या अरुणा बोलते या पुस्तकाला राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे. काळोखाला दूर सारून या पुस्तकालाही पुरस्कार प्राप्त झालेला आहे. वेगवेगळ्या काव्यसंग्रह जी मॅडमची आहे, जवळजवळ मॅडमचे जे काही लेखन प्रसिद्ध झालेलं आहे ते प्रत्येक लेखन मॅडमचं पुरस्काराला प्राप्त ठरलेलं आहे. अशा एकूण शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य प्रत्येक क्षेत्रात विविध ठिकाणी मॅडमनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे आणि त्याबद्दल त्यांना एक पोच पावती म्हणून प्रत्येक ठिकाणी त्यांना पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. आमच्या महाविद्यालयाचं आमंत्रण मॅडमने स्वीकारलं आणि आमच्या ठिकाणी कार्यक्रमाला मॅडम उपस्थित झाल्या त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. ज्या मंडळाने आम्हाला हे कार्यक्रम घेण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचंही मनापासून आभार. धन्यवाद मॅडम. त्यानंतर मी आजचे प्रमुख व्याख्यान आदरणीय जाधव मॅडम त्यांनी या धन्यवाद इंद्राजी सर. तर सुरू करूया आपण की आम्ही कोण घेणार आहे. खरं तर तुमचे सगळ्यात आधी जास्त आभार मानले की एवढ्या रंजनाच्या मनात तुम्ही आलात. तर छान वाटलं. मला म्हणलेलं आहे कर्मवीर वसंतराव नाईक महाविद्यालयाचे तेच प्रोफेसर झालेले. प्रोफेसर ही पदवी असते मला वाटतं 3री ग्रेड ना सर, 4थी ग्रेड. सहाय्यक प्राध्यापक झाल्यानंतर 4थी ग्रेड जी असते प्रमोशनची, फायनल ग्रेड. सरांना नुकतीच प्रोफेसर सर झालेले आहेत. सरांचं आपण अभिनंदन करतो. ते बहिष्ठ शिक्षण मंडळाचे समन्वयक देखील आहेत आणि त्यांनी खूप आत्मीयतेने मला इथे पाचारण केलं. प्रत्येक वेळी नवीन चेहऱ्यांसमोर सर्वांना येत असतात आणि आजही तसंच होत आहे. कल्पक महिला मंडळ, तुमची कल्पकता आणखी जाणून घ्यायला आवडेल मला. माझे व्याख्यान झाल्यानंतर आपण बोलूच या. तर वेगवेगळ्या महिला मंडळांमध्ये मी जात असते, बचत गटांमध्ये जात असते. आज या व्याख्यानाच्या निमित्ताने इथे आलेले आहे. इंदाजी सरांनी खूप महत्त्वाचं भाष्य केलं की आम्ही ही व्याख्यान मला बाहेर काढली. सर बाहेर काढली म्हणजे तुम्ही जो निकष आहे ना व्याख्यानमालेचा तो पूर्ण करत आहात. ही बिनभिंतीची शाळा आहे, ती बाहेरच गेली पाहिजे. बहिष्ठ शिक्षण मंडळ म्हणजे ही संकल्पना अशी आहे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ही बिनभिंतीची शाळा आहे.
म्हणजे विद्यार्थी पाठ्यपुस्तक अभ्यासक्रम हे अनुभवतात, हे शिकतातच, त्याचं अध्ययन करतातच, विद्यार्थी आहेत ना, परंतु अभ्यासेतर किंवा अभ्यासपूरक अशा काही संकल्पना आहेत. तर जगणंही कळलं पाहिजे, सामाजिकदृष्ट्या सजगताही आली पाहिजे आणि त्या दृष्टीने ही बिनभिंतीची शाळा आहे. आपण म्हणतो ना अपडेट, आपलं सॉफ्टवेअर आपण कोणतं सातत्याने अपडेट करतो, नोटिफिकेशन आलं का, तसं आपण मला वाटतं की बाहेर काय घडतंय, आर्थिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या त्या बाबतीतही आपण अपडेट किंवा अद्ययावत झालं पाहिजे आणि हे त्यासाठीच आहे. त्यासाठी ते विषय वेगवेगळ्या वक्त्यांनी निश्चित केलेले असतात आणि आम्ही तिथे मांडणी करतो. तर या कल्पक महिला मंडळाच्या सुजाताताई पाटील, आमची मैत्रीण साधनाताई आणि सर्वच चेहरे इथे उपस्थित, नावाने मला माहिती नाहीये परंतु सगळे हसतमुखीतले चेहरे जे माझ्यासाठी एवढ्या उन्हात आले, तुमचे मनपूर्वक धन्यवाद देते. माझा परिचय, दीर्घ परिचय करून देणारा आयडे मॅडम यांचे आभार मानते आणि माझ्या विषयाला सुरुवात करते. तुम्हाला कल्पना असेल मी कोणत्या विषयावर बोलणार आहे. सावित्री तू होतीस म्हणून, म्हणजे ढोबळमानाने आपल्याला सावित्रीबाई एवढ्याच माहिती असतात की त्यांनी शेणामातीचा मारा सहन केला, पण त्या पलीकडे त्यांची झुंज काय होती, संघर्ष काय होता, कितीतरी गोष्टींना त्यांना सामोरं जावं लागलं. या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या गोष्टीच्याच माध्यमातून सांगणार आहे, कारण गोष्टीचं आकर्षण आपल्याला जन्मतः असतं. एक गोष्ट आहे जी सगळ्यांना कंपल्सरी होती, कंपल्सरी इंग्लिश साठी, असं मी नेहमी म्हणते. इंग्लिशची खूप भीती वाटते तुम्हाला लोकांना, कंपल्सरी इंग्लिश. तशी एक गोष्ट आहे ती मी ऐकली आहे, सुजाताताईंनी ऐकली आहे, मी आजींनी ऐकली आहे, त्यांनी त्यांच्या नातवाला सांगितले, मुलांना सांगितले, तुम्ही सुद्धा ऐकली आहे, सगळ्यांनी ऐकली. कोणती गोष्ट लहानपणापासून आपण ऐकत होतो? एक होता जोपर्यंत बरोबर शिकता येत नाही तोपर्यंत एक होताच करणार. एक होती कावळ्याचं घर होतं, चिमणीचं घर होतं आणि एक दिवस काय झालं, पाऊस आला ना. एवढ्याशा पावसाने काय होतंय, एक दिवस काय झालं आणि कोणाचं होतं, पाहून गेलं. मग तो कुठे गेला, काय म्हणाली तिला, मग ती काय म्हणाली त्याला, ती फार छान लाईक म्हणते, माझ्या बाळाला अंघोळ घालते. पुन्हा थोड्या वेळाने तो कुडकुडायला लागतो आणि म्हणतो चिवताई चिवताई दार उघड. ती म्हणते थांब माझ्या बाळाला गंध पावडर लावते. असं स्टेप बाय स्टेप चाललेलं असतं. हे बघा, ही गोष्ट कल्पक महिला मंडळ स्थापन करणार आहात आणि मग 2025 सालात कोणतरी प्रतिभा जाणून येणार आहेत आणि तुम्हाला ती गोष्ट विचारणार आहेत म्हणून तुम्ही रोज प्रॅक्टिस करत होतात का? मग ती तुमच्या नेहमीत आणि जाणीवेत घट्ट बसलेली आहे. गोष्टीचं आकर्षण आपल्याला लहानपणापासून, गोष्ट खूप आवडते, गोष्टी वेगळ्या माणसं असतात, ऐकायला खूप आवडतं, त्याला गोष्टी सांगायला खूप आवडतं, नसे काही तर मनाने रचून सांगतात. तुम्हाला माहिती ही गोष्ट कुणी कुणाला सांगितली पाहिजे आता, या गोष्टीची निर्मिती होऊन जाते. आपल्याला जे माहित नसतं ना ते आपण लोकसाहित्यात ठेवून देतो. लोकसाहित्यात असते म्हणी आहेत, उखाणी आहेत. तशी मी मराठीचे अभ्यासक आहे, मराठीचे अभ्यासक आहे, मराठी विषय आहे माझा, त्यामुळे थोडे लोकसाहित्याचे संदर्भ येते, भाषेचे संदर्भ येते. ही गोष्ट सगळ्यात पहिल्यांदा कोणी सांगितली कुणाला आणि कशी चालत आली ती, आणि मौखिक परंपरेतून आली आणि मग ती लिहून ठेवली गेली. कोणी सांगितली होती? चक्रधर स्वामी. महानुभाव पंथ माहिती आहे? महानुभाव पंथातल्या चक्रधर स्वामी जे संस्थापकांचे होते, त्यांनी धानाई नावाच्या 3 वर्षाच्या मुलीला ही गोष्ट मनाने रचून सांगितली. आपण नाही का मनगडन कहानिया असं होतं, तसं होतं, तसं होतं, काही नसतं, पण ती त्यांनी सांगितली तिच्या मनोरंजनासाठी आणि तिला उगी करण्यासाठी, ती रडत होती तिला उगी करण्यासाठी. आणि ती कथा अशी चालत चालत पर्यंत आली, पुढेही ती जाईल. माणसाला गोष्टीचं आकर्षण, आता ही गोष्टीचं आकर्षण आपल्याला आहे ते वेगळ्या अनुषंगाने किंवा वेगळ्या स्वरूपात सिनेमे पाहतो आपण, म्हणजे आपण गोष्ट पाहतो, बरोबर आहे. आपण चित्रपट पाहतो म्हणजे आपण ती कथा अनुभवायला जातो.
ती स्टोरी अनुभवायला जातो. आल्यानंतर एक्साइटेड होऊन सांगतो आणि फायटिंग ते लिव्ह हॅपीली फॉर एव्हर टुगेदर आणि ते मग प्रेमाने सुखाने एकत्र राहू लागले. काहीतरी घडतं, सॅड स्टोरी असते, एखादी सैराट जाते, ती रंगवून सांगतो आपण. अगदी तो गोष्टीचा प्रश्न समजला. मी तुम्हाला जे सांगणार आहे ना तेही गोष्टीच्या रूपात सांगणार. त्यातली वृत्ती काही सांगू नये त्या खंडात पडू द्यायचं, कारण मुलं हा आणि हा म्हणजे तुम्ही ऐकत नाही का? मी ऐकतो. तर काय होतंय आता आम्ही सामान्यतः महाविद्यालयांमध्ये जातो व्याख्यानाला आणि तिथे मुलांना हे सांगितलं जातं अमुक एका गोष्टीचे प्रकार, परिणाम करणारे घटक, पाळायची पथ्य, वैशिष्ट्य. पोरं हे अनुभवतात वेगवेगळ्या विषयामध्ये, परंतु या पलीकडे जाऊन त्यांना गोष्टीच्या रूपात काही संदेश देता येत होता असा प्रयत्न असतो. तर इथे सावित्रीबाईंची सगळी कहाणी प्रवास मी सांगणार आहे गोष्टीच्या रूपात. तत्पूर्वी सावित्रीबाईंना माझ्या एका कवितेतून अभिवादन करते. सावित्री तू होतीस. याच कवितेच्या शीर्षकातून 12वीतली लेखी कविता आहे आणि याच कवितेतून मग नंतर माझं हे व्याख्यान जन्माला आलं की आपण हा मथळा देऊया त्याला. सावित्री तू होतीस म्हणूनच, सावित्री तू होतीस म्हणूनच स्त्रीची चूल आणि मूल ही चौकट मोडली. सावित्री तू होतीस म्हणूनच स्त्रीची चूल आणि मूल ही चौकट मोडली. सावित्री तू होतीस म्हणूनच प्रधानची विपरीत तू जमिनीत गाडलीस. सावित्री तू होतीस, सावित्री तू होतीस म्हणूनच स्त्रीनं प्रत्येक लढाई आजपर्यंत जिंकली. आणि सावित्री तू होतीस म्हणून शिक्षणाची जागा खुली झाली आणि आज दगडांची फुलं झाली आणि आज दगडांची फुलं झाली. आपल्याला शिक्षण नसतं तर मी विचारलं नसतं आपल्याला. सांगा ना मला, हा स्वाभिमान कुठून आला, हे आत्मभान कुठून आलं? दगडच होतो की आपण. सावित्री तू होतीस म्हणूनच शिक्षणाची दारं खुली झाली आणि दगडांची फुलं झाली. सावित्री किती आणि काय ती रूपवर्णावी तुझी, सावित्री किती आणि काय ती रूपवर्णावी तुझी. तू असे अनंतात पण हृदयांतरी प्रतिभा तुझी. सावित्री तू दिसतेस मला, सावित्री तू दिसतेस मला माझ्या मनाच्या नभात. सावित्री तू भासतेस मला एक मंगल प्रभात. सावित्री तूच दामिनी, तूच दामिनी, तूच स्वामिनी, तूच कांताना, तूच मानिनी, माऊली, तूच पुढे कधी वाढली. पारतंत्र्याची स्वातंत्र्यवादिनी, पारतंत्र्याची स्वातंत्र्यवादिनी, पारतंत्र्याची स्वातंत्र्यवादिनी. स्वातंत्र्यवादिनी सगळ्याच अनुषंगाने, सगळ्याच आपण जर विचार केला तर आपण स्वतंत्र केलं गेलं. आपल्याला शिक्षण सावित्रीबाईंनी 1848 मध्ये जर पहिली शाळा काढली नसती पुण्यातल्या भिडेवाड्यात तर आपण अजूनही स्वाभिमानी आत्मवर्णापासून अनेक मैलोमैल दूर राहिलो असतो. शिक्षणाने काय बदल होतो आपल्यात, काय होतं? शिक्षण घेत आहे, शिक्षणामुळे आपल्याला काय बदल होतो किंवा झालाय? हा एकपात्री प्रयोग नाहीये. मी एकटी बोलणार नाही, एक तर माईक पण दिलेला नाहीये मला. मी एकटी बोलणार नाहीये. शिक्षणामुळे माणसात काय बदल होतो किंवा तुमच्यात काय बदल झाला सगळ्या जणी साक्षर आहात. मला हे अपेक्षित आहे. आपण हितगुज चालूया, मी फक्त एकटी नाही बोलणार. हा तर हा एकपात्री प्रयोग असतो तेव्हा मी एकटीच बोलते, तो प्रयोग आहे. हा प्रयोग दोन्ही बाजूने पाहिले मला. ओके, तर आपला आत्मविश्वास वाढतो. आणखी बरोबर सांगताय, बरोबर. हा भाषा शब्दसंग्रह वाढतो, भाषा समृद्ध होते. कुठे कधी कसं बोलावं हे कळत जातं. आत्मविश्वास, धीटपणा येतो. अन्याय झाल्यावर प्रश्न विचारण्याची जी धमक आहे ना ती शिक्षणातून आपल्यामध्ये येते. हे असं का, माझ्याच बाबतीत का, मला हे का सारखं मला ही गोष्ट फेस करावी लागते, तो माझ्यावर अन्याय होतोय. आपण काय करतो, ठामपणे प्रश्न विचारायला शिकतो. आणि शिक्षणाने आपला मेंदू जागृत केलाय ना. आणि मग केवढं मोठं कुभांड होतं या व्यवस्थेत. आपल्याला अनेक वर्ष युगानुयुग शिक्षणापर्यंत पोहोचूच दिलं नव्हतं. काय कुभांड होतं, त्यांना भीती वाटत होती. बाईच्या प्रतिमेची नेहमीच पुरुषांना इथे भीती वाटलेली आहे. हे वाक्य मी खूप जबाबदारीने बोलते. बाईच्या प्रतिभेची, बाईच्या कर्तृत्वाची इथल्या पुरुष प्रधान संस्कृतीला आणि व्यवस्थेला नेहमीच भीती वाटलेली आहे.
आजही बोलणारी बाई पुरुषांना आवडत नाही. ऑब्जेक्शन असेल तर 2 पुरुष आहे मायनॉरिटी, आजही बोलणारी बाई या व्यवस्थेला आवडत नाही. आणि बाप रे, जर तिने शिक्षण घेतलं असतं मग काय बायका ना अंधश्रद्धेला खूप लवकर बळी पडतात. मग काय आवई उठवली होती सुरुवातीला की बाई शिकली तर तिचा नवरा जेवेल ना तेव्हा त्याच्या ताटात आळ्या वळवळतील किंवा ही पृथ्वी बुडेल, पृथ्वीचा नाश होईल, दैविक प्रकोप होईल, महाप्रलय येईल. कसलं काय हो, किती खोटारडी व्यवस्था ही. आणि आपण ह्या अफवांना अवयांना बळी पडलो. परंतु एक झुंजारबाई जन्माला आली 3 जानेवारी 1831 मध्ये आणि आपल्या हातात लेखणी आली. आपण लिहू लागलो, वाचू लागलो, आपण सगळं धुडकावून दिलं, सगळं लाथाडून दिलं, बाहेर पडलो, आपली ओळख निर्माण करू लागलो, आपली स्वतंत्रता आयडेंटिटी निर्माण केली. आपण मैं कुछ हूं हे आपल्याला कळायला लागलं. मैं भी कुछ हूं, माझे काहीतरी अस्तित्व आहे. म्हणजे माझ्या नावाने तुझ्या नावाने तर मला वर्षानुवर्ष ओळखलं जातं रे. आता मी एवढी सक्षम झाले की माझ्या नावाने तुला ओळखलं जाऊ शकतं. आमचं इथपर्यंत आपण येऊन पोहोचलो. असं तर 3 जानेवारी 1831 साताऱ्याच्या खंडोजी पाटलाच्या घरी नायगावी एक ओरी पान तरतरी सुंदर नक्षत्रासारखी पोर जन्माला आली. तिचं नाव ठेवलं सावित्री. असा आनंद झाला माय खंडोजी पाटलाला, गावभर साखर वाटली खंडोजी पाटलाला. म्हणजे मला कधी कधी सुजाताताई प्रश्न पडतो, आपण प्रगत आहोत की ते प्रगत होते, आताही स्त्रीभ्रूण हत्या होतात, पोरींचं किती दरादरी प्रमाण कमी झालेलं आहे, मुलांना विवाहासाठी मुली मिळत नाहीये, मुलींवर अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आहे, शोषण वाढलेलं आहे खूप. आणि त्यावेळी 1831 ची गोष्ट करते, आज आहे 2025 आणि 1831 मध्ये पोर जन्माला आली घरात म्हणून खंडोजी पाटलांना आनंदानं साखर वाढली गावभर आणि फार लाडापोडात तिला वाढलं. इतकं लाडापोडात वाढवलं की जे मागेल ते 1000 रुपये. आणि झाली काय गंमत तुझी तर 7-8 वर्षाची असते आमराईत खेळत आमराईत खेळता खेळता एका झाडाकडे तिचं लक्ष गेलं. बाकीची मुलं खेळत होती, त्या आमराईत गेल्यानंतर त्या आंब्याच्या झाडाकडे पाहिलं तर तिथे एक घरटं होतं. आणि त्या घरट्यात तिने टाचा उंचावून पाहिलं जरा तर त्यात पांढरी शुभ्र अंडी होती पक्ष्यांची. आणि तिला फार गंमत वाटते. ती एकदम त्या अंड्यांकडे पाहू लागली आणि जवळच लक्ष दिलं तर त्या घरट्याच्या शेजारी एक काळा कभिन्न विषारी नाग फणा उभारून ती अंडी खाण्याच्या बेतात तिच्या तळपायच्या आत गेली मस्तकात. अरे काही अंडी खाणार म्हणजे काय, त्या गरीब पक्ष्यांवर आणल्या. 7-8 वर्षाची पोर, तिने काही एक विचार केला नाही. सगळ्या पोरांना गपचूप सांगितलं बघ तिथे नाग आहे म्हणून. पोरं जाम घाबरली, धूम ठोकली गावाकडं. ते पोरगी एकटी उभी राहिली, सौ एकटी उभी राहिली. परकराचा ओचा खोचला, जवळच एक अनुकुचीदार दगड होता, तो उचलला, नेम धरला, त्या नागाला मारून फेकला. नाग चौतरला, नाग तिच्या दिशेने सरसर करत खाली आला, तिच्या पायाजवळ आला, तिला चावणार. तितक्यात जवळच एक लाकडाचा दांडा पडला होता, तो तिनं उचलला आणि दान त्याच्यावर वार करू लागली. आणि त्याला धमक्या काय होती माहितीये, करशील परत असं, खाशील गरीब पक्ष्यांची अंडी. तिला कळतच नव्हतं तो केव्हाच गत प्राण होऊन पडलाय. ती आपली दान वार करते. त्याच्यानंतर काय झाले, सगळी गजबज तिला तर त्या कैफ होता, तिला तर काही समजलं नाही. पण हळूहळू गावातली मंडळी, ती मुलं आपल्या आईबापांना घेऊन आली आणि त्यात खंडोजी पाटलांना पण घेऊन आली. आणि त्या मुलांना काय वाटलं, एव्हा सावित्रीला नाग चावला. आणि तो पाहत तो काय, नाग तिच्या पायाजवळ गतप्राण म्हणून पडलेला. खंडोजी पाटलांना त्याच्याकडे बघितलं, ते तोंडाने काही बोलले नाही, त्यांची नजर बोलत होती. त्यांची नजर म्हणत होती की पोर काहीतरी वेगळी आहे बरं का, पोर काय साधी सुधी काय. म्हणजे तो काळ असा काही नव्हता की बायकांचं असं जाहीरपणे कौतुक करायचं. आणि मला असं वाटतं आता पण आता काही विशेष फरक पडलेला नाहीये. मला वाटतं कुठं तरी प्रगती होईल. पण ही व्यवस्थाच इतकी एकांगी आहे ना, सहजपणे बाईचं वर्चस्व, बाईचं कौशल्य, तिचं गुण, तिचे कर्तृत्व असं खूप सहज स्वीकारत नाही समाज. आजही आपल्याला संघर्षच करावा लागतो. तर सावित्री घरी गेली. काही दिवसांनी जवळच एक आठवडी बाजार भरत होता. मग
बापाकडून पैसे घेतले आणि आठवडी बाजारात गेली. आठवडी बाजारात गेली, खाऊ घेतला आणि खाऊ खात येते आहे छान रमत. तिला कोणाची दिली? बापाची लाडकी आहे ती. बापाने पैसे दिले, मस्त खाऊ खात. मग रस्त्याच्या कडेला गर्दी आणि त्या गर्दीच्या मधोमध पांढरा शुभ्र असा झगा घातलेला फादर उभा. त्याकडे आपल्याकडे इंग्रजांचं राज्य होतं, बरोबर आहे, 1831, बरोबर. आणि तो फादर की नाही अशी रंगीत पुस्तकं वाटत होता मस्त. का बरं? घरच्यांना कधी वाचता येतो? दोन्ही, धर्मही आणि शिक्षण प्रसार. मेकॉलेची पाझर पद्धती माहिती असते तुम्हाला? लॉर्ड मेकॉलेची पाझर पद्धती. कारण ते आले होते मुठभर आले आणि राज्यकर्ते बनले. आणि त्यांचा सगळा तो कर्मचारी वर्ग किंवा तिथले लोक ते वाहून आणू शकत नव्हते. मग इथल्या लोकांना शिक्षित करायचं आणि मग त्यांचाच आपल्याकडे कर्मचारी, कामगार, नोकर म्हणून वापर करून घ्यायचा. बेसिक म्हणजे त्यांना शिक्षणाची ओळख करून द्यायची सुरुवातीला. मग आता ओचाट होतं काही माहित नाही, पुस्तके घेतली, त्यात छान चित्र आहेत आणि ती चित्र पाहायची. छोट्या सावला मोह पडला. ती गर्दी चिरत मध्ये गेली. फादरचा झगावून आणि त्याला म्हणाली, मला एक पुस्तक पाहिजे. त्याला फार गंमत वाटली. एवढी शिकवण घाबरतच नाही म्हणाला. आणि मग फादरने एक पुस्तक दिलं. तिने ते चाललं. रस्त्यात काय सांगायचं? घरी जाऊन पोट भर बघते, मन भर बघते. मग काय परकराच्या वशात लपवलं. घरी आली की धाप लागली मला. आली धावत कोणाला दाखवून कुणाला नाही. समोरच खंडूची पाटील खाट टाकून बसले याच्यात अंगणात. हो बाबा बघा ना मी काय आणलं. बाबा बघा तरी मी काय आणलं. बाबांनी एक कटाक्ष तिच्याकडे टाकलं आणि तळपायची आग गेली मस्तकात बाबाच्या. पुस्तक? अगं तू काही आणलं असतं तर चाललं असतं. पुस्तक काय आणले? मग उठले ना खंडूजी पाटील. दान चालत तिच्या समोर गेले. तिच्या हातातून पुस्तक हिसकावलं, उकिरड्यावर फेकलं आणि तिला म्हणाले, याद राख, परत अशा गोष्टी घरात येशील तर याद राख. तिला कळेल ना? पैसे खर्च केले होते होय, फुकट मिळालं होतं. आणि बाबा एवढा लाड गोड करतात माझा आणि साधं पुस्तक लेकीच्या हातात दिसलं तरी एवढा त्रास होतोय बाबा. बाबांना का त्रास झाला? बाबांना का त्रास झाला? आता बोला. दैवी प्रकोप होईल म्हटलं मला सांगितलं. जगुडी. मग ती आली घरात. तिने हातपाय आपटले, रडली, भेटली, ओरडली. तिचाच बागतो पुस्तक काय देणार नव्हता. अलीकडे तो इमोशनल ब्लॅकमेलिंग प्रकार शिकलोय आपण. ती जेवलीच नाही त्या दिवशी. तिला म्हटलं बाबा येतील म्हणतील, मोठं मा जेवून घे, पुस्तक पाहिजे, पुस्तक आणून देतो जेवून. तिचेच वडील ते कायच म्हटले नाही. उपाशी तर उपाशी. सगळे लिजले. सगळे लिजल्यानंतर हळूच साऊ बाहेर आली. त्या जीव कशात आहे सगळा? हळूच बाहेर आली. कुठे गेली? अंगणातून उकिरड्यावर काय होतं? पुस्तक. चललं परकराच्या वशातलं पडलं. घरी आली, आडगोळ त्याची सुरळी गेली, उचलून ठेवली. हा संघर्ष एवढाच होता सावित्रीबाईंचा, शेणामातीचा मारा. त्या बाईला काय आकर्षण असेल पुस्तकाचं? विचार करा. काय आकर्षण? तिला ओचटलं पडत होता. तिला फक्त या पुस्तकाचा असा मन भरून वास घ्यायचा होता, सुगंध. तिला त्या पुस्तकाचा हात फिरवायचा होता, काळजाशी कवटाळायचं होतं ते पुस्तक. परंतु त्या काळात तिला काही कशी परवानगी दिली. ती घरी आली. घरी आल्यानंतर ते सोळी करून ठेवलं पुस्तक. येता जाता पाहायची. आता थोडीशी हातात पुस्तक दिसलं म्हणजे पोर वाया जाते की काय? पुस्तक शिकली की काय? भीती वाटली बापाला. 9व्या वर्षी तिचं लग्न ठरवलं. कुणाबरोबर? 12 वर्षाचे ज्योतिबा गोऱ्यांचा मुलगा आणि ही खंडूजी पाटलांची कन्या. 9 वर्षाची साऊ आणि 12 वर्षाचे ज्योतिबा. झालं बाई लग्न. लग्नात नेसली होती बनारसी शालू. त्याच्या कोपऱ्यात तिने एक गोष्ट लपवून दिली आपल्या सासरी. काहीच नाही केलं. बावल्या नाही, पोळक्या नाही, खांडी नाही, भातुकी नाही. तिचं
तिचं पुस्तकात काय जीव होता, तिचं पुस्तकाचं नातं काय होतं ते आपल्याला आज कळतच आहे. पण बघा हा संघर्ष. मग ते त्या आपल्या शालूच्या कोपऱ्यात तिनं पुस्तक लपवलं. सासरी आले. सासरी आल्यावर नव्या नवरीने काय शोधावं? पुस्तक ठेवायला जागा. आम्हा बायकांचं अख्खं आयुष्य अडगळीत गेलं ना. सासरे काय, माहेर का, पळसाला पानं, घरोघरी जे तिकडं हेच इकडं. मग आल्या आल्या अडगळ शोधली बाईनं. पटकन कोणी पाहत नाही, पाहिलं, सुरळी केली, लपवून ठेवलं. येताना जाताना पाहिजे सतत पुस्तक हातात घ्यायचं होतं, पण त्या परवानगी दिली नाही त्या काळाला. काय करावं? एके दिवशी गंमत झाली. सासूबाई म्हणल्या, जाऊ इकडे ये, आज ज्योतिबाला शेतात तुळशी दोरी घेऊन जायचीस. काय आनंद झाला माय सावित्रीला. पहिली सून असेल, सासून काम सांगितलं ना आनंद झाला. सासूचे वेगळे हिशोब, की बघ कशी कामाला लावते, हिचे वेगळे हिशोब, बघ मी आता काय करते. मग तेव्हा काही असे डबे वगैरे नसायचे, टिफिन वगैरे नसायचे. मग कशात न्यायचे जेवण? शिदोरी, कपडा असायचा, कपड्यामध्ये बांधून तुम्ही किती लोकांनी तसं नेलंय बघा डबा? तर सांगा आजी तुम्ही टोपली तेच म्हणते मी. तर आता हे डबे बिबे आले, सगळं फायबर बिबर आले, पण त्यावेळी टोपली असायची. टोपल्यात एक धडुका किंवा धुडकं टाकायचं. बरोबर? काय म्हणते त्याला? धडुक, उपरणं, धडुका, धुडकं. हा फडकी, खास ते जेवणासाठी. कुठले फडकं नाही, त्याला नाव सुद्धा ते जेवणाचंच फडकं, त्यातच बांधणार वाटते. महिन्याची टोपली घेतली, त्यात ते धडुकं पसरलं, त्यात भाकरी टाकली, टोपी डोक्यामध्ये घेतली, खाली लागली वाढली. शेताकडे चालायला लागली. बाप रे, त्या पुस्तकाचा प्रवास बघा कुठून आलाय. आता जे होणार होतं ना ते फुल अँड फायनल. ज्योतिबा म्हणतील ते बरोबर ना, नवरा म्हणेल ते. आता ज्योतिबा तर शिक्षण प्रेमी होते. झालं काय माहितीये का? साऊ शेतात पोहोचली. ज्योतिबा हात धुवून आले, आता जेवणार. तिने त्यांना जेवण मांडलं आणि पहिला भात ज्योतिबाने उचलला. हळूच साऊनं ज्योतिबांचा हातातला भात हातातच, डोळे विस्पारून, जितके मोठे होते तितके मोठे करून आपल्या बायकोकडे ते पाहत आहे. काय रे, पुस्तक आणलंस? शिकायचं तुला, अक्षर गिरवायचे, वाचायला शिकशील, लिहायला शिकशील. आता बोल. हो म्हणून माय सावित्रीनं होकारा दिला. आणि त्या दिवसापासून, त्या क्षणापासून शेतातल्या मातीची पाटीली, गाडीची लेखणी माझी माय शिकली. माय पहिली मुख्याध्यापिका, पहिली प्रशिक्षित शिक्षिका भारतातली. आणि सावित्रीबाई लिहायला शिकल्या. मी पहिलाच प्रश्न तुम्हाला केला होता की शिक्षणामुळे माणसात काय बदल होतो. सावित्रीबाई शिकल्या आणि सावित्रीबाईंचे विचार जागृत झाले. सावित्रीबाई ज्योतिबांना शेठजी म्हणाल्या, शेठजी मी शिकले हो, पण मला माय बहिणीचं काय? मी एकटी शिकून काय होणार आहे? त्यांना शिकायला नको, त्यांना अक्षर ओळखायला नको, त्या नको शिकवणार. आता मी जे सांगते ते एका मिनिटात, एका सेकंदात. हा आजी बरोबर बोला. पहिली शाळा काढली 1 जानेवारी 1848 मध्ये पुण्यातल्या भिडेवाड्यात ज्योतिबा आणि सावित्रीबाईंनी पहिली शाळा काढली. किती लोक गेलेत भिडेवाड्यात? किती लोकांनी भिडेवाडा पाडलाय? कुठे कुठे जाऊन आता फिरायला? लांबून पाहिलं. आज माझी जायची हिंमत नाही झाली. मी गेले होते तेव्हा तो फार पडायला आलेला, फार मोडकळीस आलेला तो. आणि आनंदाची बाब म्हणजे आता अलीकडे 2-3 वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्मारक म्हणून ते जाहीर झालेलं आहे भिडेवाडा. आणि त्याच्या म्हणजे कायदेशीर प्रकरणं सुरू होती, कोर्ट केसेस वगैरे सुरू होत्या. मी गेले होते. आपण खूप फिरतो, पण आपण खरं आपल्या उत्थानाची, आपल्या उन्नतीची सुरुवात जिथे झाली ना, ती खरी मी म्हणते तीर्थक्षेत्र वगैरे तुम्ही कुठे जात असाल, पण ही खरी आपली तीर्थक्षेत्र, ऊर्जा क्षेत्र आहे. तिथं तेच विसर पडतो आपल्याला.
महात्मा फुले वाडा आहे ना, तो सुव्यवस्थित आहे अगदी, तिथे तुम्ही जाऊ शकता. फक्त सोमवारी जाऊ नका, सोमवारी बंद असते. म्हणजे ज्या भिंती सावित्रीबाईंनी आपल्या हाताने कोतरल्या ती आपण दलितांना, पाणी वाढलं, अस्पृश्यांना हौद नाही येते, विहीरच खुली करून दिली होती. खोडसाळपणा करून इतिहासामध्ये सांगितलं की हौद काही नाही आहे. हौदात म्हणजे वरतून पाणी वाढतात, पाणी वाढलं नाही ते म्हणजे आम्ही पितो तीच विहीर तुमच्यासाठी खुली आहे. तिथे ते आड पण आहे, तुम्ही पहा, जेवणाची खोली आहे, त्यांचे ओरिजिनल फोटोज तिथे लावलेले आहे, त्यांचं किचन आहे, स्वयंपाक खोली आहे, खूप मोठा आवार आहे. आणि अंगणातच ज्योतिबांची समाधी, सावित्रीबाईंची हातची म्हणजे फुले वाडा आहे गंजपेठेत. गोविंदराव गोरेंनी जेव्हा घराबाहेर काढलं ज्योतिबांना, मुलींना शिक्षित करतो म्हणून, समाजकार्य करतो म्हणून, आणि ज्या गंजपेठेत उस्मान शेख आणि फातिमा बीच जिथे भेटल्या त्यांना, त्या गंजपेठेत त्यांचा हा फुलेवाडा आहे. तिथं अवश्य जा. आणि आम्ही भिडेवाडा दुसरीकडे, म्हणजे आता तो खूप गजबजलेला आहे. मग फुलेवाडा ते भिडेवाडा पायी जायचं म्हणजे खूप वेळ लागतो. आम्ही गेलो होतो, मी विचार केला की त्यावेळी बाई कशी जात असेल, किती चालून जात असेल, स्वाभाविक आहे, थोडी उत्सुकता वाटते. तर एका रिक्षावाल्याला आम्ही विचारलं की भिडेवाडा कुठे आहे, म्हणता इथं आहे का. म्हणजे बघा ना, आपण इतिहासाकडे किती दुर्लक्ष करतो. जे काही जाजमल जे आहे तेच आपल्याला माहिती आहे. मग पुढे आणखी गेलो तर म्हणजे नाही माहिती, खूप लोकांना नाही माहिती. महिलांना विचारलं त्यांना माहीत नाही सांगितलं, फारच वाईट आहे. आणि मग आणखी पुढे गेलो विचारत तर त्यांनी सांगितलं की अमुक एक मंदिर आहे, त्याच्या पुढे आहे तो भिडेवाडा. तिथे गेलो आम्ही, सागाच्या पायऱ्या आहेत त्याला, वरती खूप मोडकळी साग आहे, खाली सगळी व्यावसायिक दुकानं आहेत. तिथे गेल्यानंतर डोळे टचकनच करून आले. तिथे फलक लावलेला आहे छोटासा लोखंडी, हीच ती जागा जिथे या वर्षी यांनी पहिली मुलीची शाळा काढली. आणि मग खूप मोडकळी साग. मला असं उगाच वाटायचं आपण वरती गेलो त्या पायऱ्यांनी आणि पाय ठेवले आणि कोसळले सगळं मोडकळी राहिले. तर खूप वाईट वाटलं. तिथेच नवऱ्याला म्हटले की बाबा, माझ्या मुलांनाही घेऊन गेले होते. खरं ती साक्षरता आपण मुलांमध्ये पण आणली पाहिजे. मी संगमनेरच्या कॉलेजला गेले आणि हे सांगत होते तेव्हा खूप मोडकळी झाला. आणि मी नुकतीच डिसेंबरला भेट देऊन आले होते भिडेवाड्याला. आणि जानेवारीत माझं संगमनेरच्या मालपाणी कॉलेजमध्ये व्याख्यान होतं. तिथे व्याख्यान झाल्यावर थोडं सगळी अशी जमा झाली होती. ती म्हणायला लागली, पाटील मॅडम आपल्याला काय करते भिडेवाड्यासाठी. पण खूप भारी वाटलं हे तरुणाईकडे, हे पुढच्या पिढीकडे गेलं पाहिजे. मॅडम काही नाही, आपल्याला तो भिडेवाडा सांभाळला पाहिजे, काय करता येईल आपल्याला तो कसला पाहिजे. हे किती भारी आहे. मी म्हटलं जनता इथं रस्त्यावर उतरल्याशिवाय काहीच नाही. जन आंदोलन, मोर्चे, हेच काही कुणाला ठिकाणावर आणायचं असेल तर हे माझ्या जनशक्ती फार विराट आहे, फट आहे. खुर्च्या राबवतात तिला, पण तेवढीच जनशक्ती पाहिजे ना. हा नक्की नाही. मग ती मुलं ते असं बोलू लागली, मला खूप भारी वाटलं. म्हटलं आपल्याला हा मार्ग आहे बाबा, तुम्ही करू शकता, मला करायची इच्छा असेल. पण ते केव्हा वाटलं त्यांना, मी जेव्हा हे डिटेल्स त्यांना सांगितले, म्हणजे आपल्याला सगळ्या खूप गोष्टी माहीत, मलाही काही गोष्टी माहीत नसतील. तर तिथे नवऱ्याला म्हटलं बघ मला फोटो काढितलं, कारण या पायऱ्यांना कधीतरी सावित्रीबाईंचे पाय लागले, त्या पायऱ्यांना कधीतरी ज्योतिबांचे पाय लागले, त्या पायऱ्यांना कधी फातिमा बी, तर कधी उस्मान शेख, तर कधी लहूचे वस्तादांचे, मुक्ता साळवेचे पाय लागलेले आहे. तिथे फोटो काढला आणि परत आलो. आणि तेव्हा मी कॉलम लिहित होते एका पेपरला. आणि मग मी आल्यावर तो लेख लिहिला, भिडेवाडा कोसळतो आहे असा. ते सगळं खूप आतमध्ये अस्वस्थ वाटलं आणि ते लिहून काढलं असं. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. 1 जानेवारी 1848ला पुण्यातल्या भिडेवाड्या शाळा काढल्यानंतर इतकं काही सोपं नव्हतं. गेले आणि पोरींना शिकवलं आणि परत येताना जाताना प्रचंड त्रास व्हायचा त्यांना. काय त्रास व्हायचा, तुम्हाला काय आता तुम्ही सांगा. त्याच्या इब्रतीवर घालण्याचा पण प्रयत्न केला. ते तर त्यांनी स्वीकारलं होतं की दगड माती शेण, बघा प्रवाहाविरोधात जातोय आपण, हा त्रास आपल्याला होणार. कारण प्रवाहाच्या दिशेने वाहणं सोपं असतं, पण प्रवाहाच्या विरोधात वाहणं फार कठीण. सावित्रीबाई जात आहेत तशा डोळीवर पदर, नजर समोर, काळजाशी पाठ्यपुस्तकं कवटाळलेली, धन धन झपझप झपझप पावलं टाकत 6 पोरींची चेहरे त्यांना दिसतात. मी कधी येतात जाईल आणि तिथे मवाल्यांचा एक गट उठा, अय बाई मागं फिर, त्यातले म्हणाला एक फुल्याची बायको काय
तिनं ढुंकून पाहिलं नाही. बाई मागं फिर, ती कसली माहिती त्यांना. आणि मग ही ऐकत नाही. बघा पुरुषांना कसं आहे, वर्चस्व हवं असतं डोक्यावर. ही पोर ऐकत नाही म्हणजे काय. तुम्ही विचार करा, 1831चा जन्म आणि 1848 मध्ये पुण्यातल्या भिडेवाड्यात शाळा काढली. वय काय होतं सावित्रीबाईंचं? तेवढ्याच होत्या. ही एवढीशी पोर माझं ऐकत नाही तुमची काय. मग बाई मागं फिर, नाही तर भर रस्त्यात तुला बेआबरू करीन. आणि तिचा हात पकडू लागला ना तो आमचं टिला. मी तर म्हणते कोण बाई असं ऐकून घेईल. तिथं सावित्री होती. ती एवढंच क्रांती म्हणतो का पण ती थांबली. इतका वेळ न थांबलेली सावित्री थांबली. काळजाशी कवटाळली, पाठीपुस्तक बाजूला ठेवलं, डोईवरचा पदर कमरेला आला, कमरेला खोचला, मागं फिरली, त्याच्या दिशेनं दान 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 पावलं टाकत त्याच्या समोर उभी राहिली, त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहू लागली. सांगत त्याच्या थोबाडी मारली. त्याला तर कळेच ना काय झालं. 1 मिनिटात सांगत थोबाडी मारली. मुळमुळ रडत नाही बसली. तशीच परत पाठीपुस्तक उचललं, डोईवर पदर, झपझप झपझप चालत पुन्हा भिडेवाड्यात पोहोचली. पोरींना शिकवलं. घरी आली. कोणीच तिच्याशी बोलली नाही. तिने काही विपरीत केलं होतं. उलट कौतुक व्हायला पाहिजे होतं ना. मी म्हणते काय, बायांचं असं सहजासहजी कौतुक होतच नाही. कारण घुसडलेली आहे आपली जी व्यवस्था आहे. घरी आली, कोणीच तिच्याशी बोले ना. स्मशान शांतता. पण आपलं कसं असतं, आपण सामाजिक प्राणी, माझ्याशी बोला, बरोबर की नाही. दुष्ण द्या पण बोला ना माझ्याशी. वाईट नका टाकू. बहिष्कृत करण्याला फार घाबरतो माणूस. तर कोणीच बोले ना. मग घालवायची त्याची प्रचंड अस्वस्थ आहे. काय झालं, मी चुकीचं केलं, माझ्या अभूरक्षणासाठी केलं. त्यांनी काय मुक्ता घेतलाय, येता जाता त्रास द्यायचा, छेडछाड करायचा, मी काय वाईट काम करते वय. तिच्या मनात प्रचंड चालविचार झाले. आणि अशा वेळेला एक हात तिच्या खांद्यावर आला. तो अंधार चिरत एक हात तिच्या खांद्यावर आला. तिच्या मनात निधान थांबवणारा तो हात होता ज्योतिबांचा. आणि त्या पाठोपाठ एक सुंदर वाक्य आलं, अत्यंत सुंदर वाक्य. एका बाईसाठी एका पुरुषाने उच्चारलेलं, एका बायकोसाठी एका नवऱ्यानं उच्चारलेलं जगातलं सगळ्यात सुंदर वाक्य असेल ते. काय म्हणाले माहिती ज्योतिबा? ज्योतिबा म्हणाले, अशीच वाघासारखी जग, अशीच वाघासारखी. अरे जर जन्माचा सोबती साथीदार आपल्या बरोबर असा उभा असेल ना ठामपणे, सारं जग आडवं गेलं ना, बाईला परवा वाटत नाही. बरोबर आहे का? आणि तोच जर विरोधात गेला तर कुणाकडे शब्द टाकणार बाई. बरोबर. तर सावित्रीबाईंचं आणि ज्योतिबांचं हे काम दोघांनी सुरू होतं. एकदा ते असेच शाळेत गेले होते. हा, ज्योतिबांना आणि सावित्रीबाईंना अपत्य नव्हतं स्वतःला माहिती आहे ना. त्यांनी कुणाला घेतलं होतं फक्त, कुणाला, त्याचं नाव यशवंताला दत्तक. तर काय झालंय, पूर्वी असं असायचं, आधी सांगते, पहिल्या बायकोपासून मुलबाळ नाही झालं, पण तिच्या बाबतीत नाही की तू दुसरा नवरा कर. सांभाळ. हा, म्हणजे बाईला इतकं मुली ठरलं जायचं, ते आजीनं बसायला जागा नाही. ज्योतिबांना सगळे म्हणायचे तिला मुलबाळ होत नाही, तिचं लग्न नसतं. ज्योतिबाने एकदा ऐकून घेतलं. रोज रोज तेच बोलवलं. तेव्हा ते म्हणले, दुसरं लग्न करू बाई, करतो, पण माझी अट आहे. त्याच्यानं फार हे वाटलं की, आनंद वाटला की बाबा बोल, काय अट आहे. पडत्या फळाची आज्ञा, तू म्हणशील ते एक मान्य, पण दुसरं लग्न कर, ना तोंडाचं तोंड बघू दे. ते म्हणले, दुसरं लग्न करण्यापूर्वी आमच्या दोघांची पण वैद्यकीय तपासणी करून घेतो, मेडिकल चेकअप. नितांत प्रेम काय असतं बघा बरं का. हा, तू मेरी नाही, तू किती और की नाही, असं काही नाही. हा, तूच आहेस आयुष्यभरासाठी, काही असू दे, तूच आहेस. तर ते म्हटले की जर वैद्यकीय तपासणीत असं आढळलं की तिच्यात दोष आहे म्हणून मूल होत नाहीये, तर मी दुसरं लग्न करतो. पण वैद्यकीय तपासणीत असं आढळलं की माझ्यात दोष आहे
म्हणून मुलं होत नाही. मग चांगला नवरा बघू दे पहिला, तिचं लग्न लावून देतो. चालेल का तुम्हाला? चालणार होतं का त्यावेळी कुटुंबाला? अरे आता नाही चालणार तर ती गोष्ट केव्हाच राहील मागे. त्यानंतर ते कधीही म्हटले नाही की दुसरं लग्न इतकं नितांत वेळ. पण त्यांना घर सोडावं. म्हणजे एकदा हे सगळी त्रिंबक मंडळी सगळी गेली यांच्याकडे गोविंदरावांकडे आणि हे लोक शाळेत गेले. म्हणजे अरे तुझ्या लेकाने सुनेने काय खेळ लावली ती बहुजनांना शिक्षित करण्याची, पोरींना शिक्षित करते होय, बंद करण्याचं तुला हो आम्ही वाईट टाकतो. आता जुन्या विचारांचा पगडा गोविंदरावांच्या मनावर होतात. म्हणणे बहिष्कृत किंवा वाईट टाकण्याला माणूस घाबरतो नाही. मी म्हणे मी सांगतो त्यांना समजावून. त्या दिवशी संध्याकाळी आले बाहेर. हे बघा मला इथे मी जे बोलते आहे कुठलाही जात धर्म वाईट नाही. माणसं वाईट असतात आणि वाईट प्रवृत्तीची माणसं कोणत्याही जाती आणि धर्मात असतात. काहीतरी जातीने धर्म कोणी निर्माण केले? माणसानेच निर्माण केले, दबाडीने निर्माण केले. आपण माणूस म्हणूनच जन्माला येतो. बाळ जन्माला येतं ना, कामू जातीचा जन्माला आलाय असं नाही होत. मरतो तेव्हाही बॉडीच होते त्याची. मधल्या काळात आपण जे शिक्के लावतो जातीच्या जन्माला ते फार वाईट आहे. आता तर फार टोकदार रूप आलंय त्याला. असो तर ती मंडळी आली सगळी आणि ते म्हणते की हे शिक्षण बंद करणे तुला वाईट टाकतो. त्या दिवशी ते संध्याकाळी आले. दरवाजातच दोघी जण. गोविंद म्हणाले तिथेच थांबा, घरात पाहून टाकायचं नाही. 2 पर्याय तुमच्या पुढे ठेवतो, त्याचा एक पर्याय निवडायचा आत्ताच्या. एक तर समाजकार्य सोडायचं, मग काय निवडलं? घर सोडलं. घर सोडतो. आमची तयारीच आहे की आम्ही जे काहीतरी वेगळं करतोय गावाच्या विरोधात, काहीतरी वेळ आमच्याकडे येणार आहे. नेसत्या वस्त्रांशी घर सोडलं. गंजपेठेत उस्मान शेट्टी त्यांना निवारा दिला आणि तिथे ते राहू लागले. चंद्रमौली झोपडी होती आणि सावित्रीबाई तेव्हा गोधड्या शिवायचं काम करायच्या. ही वेळ आली होती लोकांच्या गोधड्या शिवून दिल्या वेळ. आणि ज्योतिबा शिक्षित होते, प्रचंड विद्वान आणि बुद्धिमान माणूस होता. त्यांचा याही गोष्टीवर विश्वास होता आपण मनाने कंकर पाहिजे तर शरीराने पण मजबूत पाहिजे. पहिलवान होते ज्योतिबा कलेक्टर लेवलची पोस्ट होती ज्योतिबांना त्यावेळी. अनेक बांधकाम आहेत तिथे शासकीय ज्योतिबांनी केलेली आहे. पूल बांधलाय पुण्याचा एक प्रसिद्ध, मला नाव आठवत नाहीये, तो ज्योतिबांच्या हातचा आहे. ज्योतिबांनी केलेलं बांधकाम आहे. तर असे ज्योतिबा कणखर होते. निर्णय घेतला, बाहेर पडले. पुन्हा एकदा उभा करून संसार आपला. आणि मग तिथे गेल्यानंतर समाजकार्य सुरू झाले. एकदा ते बाहेर गेले. बाहेरून दुपारच्या वेळेला आले तर यांचा सावित्रीबाईंचा चेहरा एकदम म्हणून नाराज, रडवेला म्हणाले. बाई म्हणायची, बाई काय झालं तुम्हाला? बाई 1 नाही 2 नाही. अहो बाई सांगा ना काय झालं? बाई लागले ना तसं रडवायला. अहो बाई तुम्ही सांगितल्याशिवाय कसं कळेल मला झालं काय? बाईंना हुंकाच फुटला. बाईंच्या तोंडून शब्दच येईना. असं नका करू बाई, तुम्ही सांगा मला काय झालं? तुम्ही बोललं का? तुम्ही आलं होतं का? बाईंनी धीर करून बोलू लागल्या. बाई म्हणाल्या की त्याची सकाळी कचकापूर्तीवर गेली. ते नुकतं जन्माला आलेलं आरबत टेकलेलं होतं. मागली आरबत टेकलेलं होतं आणि त्याचे लचके कुत्रे तोडत होते. कुणी टाकलं? शेवटी त्याला कुणी टाकलं? त्याचा आईबाबा कुठे गेले? त्याच्या आईबाबांना काळजी नाही का? त्याला असं काय टाकलं कुत्र्याच्या तोंडचा घास म्हणून? ज्योतिबांनी डोळे म्हटले, दीर्घ श्वास घेतला. सावित्रीबाईंच्या प्रश्नांना उत्तर दिले. ज्योतिबा म्हणाले, हा समाज बाईला घरात जगू दे. म्हणजे काकस्पर्शसारखा सिनेमा तुम्ही पाहिला असेल. उंच माझा मुखासारखी मालिका तुम्ही पाहिली असेल. बालविधवा अलवण माहिती, लाल रंगाचं पातळ असतं. आपाद मस्तक त्या आच्छादित असतात. त्याच्या पायाचं नख दिसायला, नख शिखांत झाकलेले असतात. केश वपन केलं जातं. त्या बाईला नवरा गेल्याचं दुःख, अजून तिला केस तिचे काढले जातात. तिने चांगलं चुंगलं खायचं नाही, तिने मंगल कार्यात जायचं नाही, तिने आतल्या खोलीत राहायचं.
तिने यायचंच नाही बाहेर, उरलेलं खायचं, बच्चे पप्पांना खायची नाही, तिच्या इच्छा जागृत व्हायला नको कुठल्या, तिने कोणाशी बोलायचं नाही, अशा पद्धतीची सगळं. आणि काय म्हणतं बालाजरट विवाह पद्धती म्हणजे तुम्हाला बालाजरट विवाह पद्धती म्हणजे ती फार लहान असायची आणि तिच्या काकाच्या मामाच्या आजोबाच्या वयाचा शोभेल अशा माणसाबरोबर तिचं लग्न करायचं. तो आजाराने म्हणा किंवा वार्धक्याने मरायचा, ती आई तारुण्यात आलेली असायची आणि ती विधवा व्हायची. त्याचा संसार बाकी ना अजून सगळा, आई तारुण्यात आलेली आणि ती विधवा झाली. मग तिचं पाऊल वागणं पडणार किंवा घरातलाच माणूस तिच्यावर अत्याचार करणार, उपभोग घेणार आणि त्यातून जर अर्भक जन्माला आलं ते असं वेगळी वाटायची. बापरे, सौदे पहिल्यांदाच ऐकत होती दयावर शेवटी आपल्याला काहीतरी बोलतात. ही माणसं खूप अस्वस्थ असतात, ती उगाच मोठी होत नाही, गांधी ज्योती उगाच नाही, ही महामानव महामाता महापुरुष उगाच नाही म्हणत आपण त्यांना, ते वेगळा विचार करतात. ते आपल्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक संवेदनशील असतात आणि संवेदनशीलतेला कृतीशीलतेची जोड असते त्यांची. आपण आलेले करतो पुढे जातो, ते हे कामाचं नाही, पण ती काय करू शकेल, ती सगळ्यांना मदत नाही करू शकेल. मी एका व्यक्तीला हात देऊ शकले तरी ती मला समाधान देणारी बाबा. तर ते निघायचं पहाटे काय करू शकतात. तर त्यांनी आपल्या राहत्या घरात 1858 मध्ये राहत्या घरात त्यांनी संत्रेपंडामध्ये आपल्या घरावर फलक लावला, कुणीही या आणि गुप्तपणे बाळण. बघा काय किती द्रष्टे होते ते, द्रष्टे काळाच्या पुढे विचार करणारे. आपली आज तरी हिंमत होईल का असं काही. अरे स्वतःच्या राहत्या घरात त्यांनी विधवा आश्रम सुरू केला आणि बाल हत्या प्रतिबंधक गृह सुरू केलं. विधवा आश्रम इथे येऊन राहा, अडल्या नडल्या कुणी असेल अशा ना तर आमच्या घरात बाळण होऊन जा, बघू निघून जा, तुमची बाळा आम्ही सांभाळू, तुम्ही जा परत. आणि असेच एकदा पहाटे निघाले हातात कंदील आहे, बरं जीव देण्याचे प्रकार, बाळ टाकण्याचे अंक टाकण्याचे प्रकार, अंधारात होता कृष्ण वृत्य. मग ह्या सगळ्या अंधारात ते निघायचे हातात कंदील घेऊन दोघं नवरा आपल्यासाठी झोपले नाही, ते निद्रनाश नव्हतं त्यांना, तर ते निघायचे. आणि असं कोणी आणली जवळ करताय का, असं कोणी घेतलाय का. एक दिवशी पुण्यातल्या एका पुलावरून जाताना त्यांनी पांढरी अकृती पुलावरून आत्महत्या करणार, उडी मारणार दिसली. जीवाच्या आकांताने सावित्रीबाई पळाल्या सुसाट वेगानं आणि तिच्याकडे बघितला. कोण वाईट काय करते, जीव देते पण का, तिला मी ढसाला रडायला. ती होती काशीबाई. काशीबाईला घरी आणलं तिची समजूत झाली. काही दिवसांनी ती 9 महिन्याची गर्भार होती, जीव देत होती तेव्हा, आणि तिला घरी आणलं. तिचं सुखरूप पालन पण केलं सावित्रीबाईंनी आणि तिला एक गोंड सुखरूप मुलगा झाला. त्याचं नाव ठेवलं यशवंत. आणि ह्या यशवंतला सावित्रीबाईंनी ज्योतिबाईंनी दत्तक घेतलं आणि त्याचा मिश्र विवाह लावून दिला लक्ष्मी सखाने जोडला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक वाक्य आहे, जाती आणि धर्म संपवायचे असतील तर संमिश्र विवाह ही काळाची गरज आहे, रक्त संपर्काला पाहिजे. पण जे आहे चित्र ते आणखी वाईट आहे. तर मिश्र विवाह ही काळाची गरज आहे असं बाबासाहेब म्हणाले होते. तेव्हा जात प्रथा नष्ट पाहिजे. तर सावित्रीबाईंनी काशीबाईचं लेकरू अंड वाढवलं, त्याला मिश्र विवाह लावून दिला, त्याला शिकवून डॉक्टर केलं. आणि 1897 मध्ये याची खूप मोठी साथ आली. तत्पूर्वी 94 मध्ये ज्योतिबा पक्षाघात, पॅरालिसिस लकवा त्याच्याने गेले. तेव्हा सावित्रीबाई होत्या 60 वर्षांनी. असं प्रेम ठेवलायचं एवढं समाज काय पूर्ण केलं. ज्योतिबाची साथ होती म्हणून एवढं करू शकले. पण जाताना त्यांनी ज्योतिबांना शब्द दिला होता, तुम्ही आणि नेटानं जोमानं सुरू केलेलं काम असंच यापुढेही सुरू केलं. कोणत्या समाजाची स्थापना केली होती ज्योतिबांनी? आताही त्याचं काम सुरू आहे. आणि असं ते प्रेम ठेवलंय, सगळी गर्दी आहे, सगळं दुःखाचं वातावरण आहे आणि अशा भांडणाचा आवाज आला तुमच्या दुःखाच्या प्रसंगी कोण भांडताय म्हणून त्यांनी पाहिलं तर त्यांचे पुतणे आणि यशवंता यांच्यामध्ये भांडण झालं. कशासाठी? हे म्हणत होते पुतणे, आम्ही त्यांच्या रक्तनात्याचे आपण तुलत असतो तरी तो अनावर सांगतो की कोण कुठला तो म्हणायचं
नाही, मी दत्तक पुत्र असतो तरी पुत्र आहे, खूप जीव लावला, माझं कर्तव्य मी केलं. मग काय कुणी करावं ना, पण नाही. हिंदू धर्मात एक पद्धत आहे होती, आता कितपत मला माहित नाही, पण शवासमोर टिटव धरून चालण्याची पद्धत आहे का? टिटव म्हणजे मडकं. ते जो व्यक्ती धरतो तो त्या मृत व्यक्तीच्या संपत्तीचा वारसा. चाललं कशासाठी चाललं वगैरे कळलं. भांडणं वाढतच चालली. आभाळ कोसळावं दुःख आहे सावित्रीबाईंच्या मनावर. अशा वेळेला सावित्रीबाईंना बंद करावं लागलं. सावित्रीबाई उठल्या, पदर खोचला, गावांचं तिथं गेल्या आणि म्हटल्या बंद करा हे भांडणं. माझी चेडजी गेली होतं, मला फक्त पंडित विचारायचं. सावित्रीबाईंनी टिटव धरलं. एवढंच नाही, ज्योतिबाईंच्या शवाला सुद्धा सावित्रीबाई आपण क्रांती म्हणत नाही, तिला क्रांती लाथाडली. सगळे चौकट आहे, सगळ्या मर्यादा आहेत, सगळ्या अंधश्रद्धा आहेत, त्या लाथाडल्या त्यांनी. काही होत नाही. बाई ही माणसासाठी एक व्यक्ती आहे, तिचा व्यक्ती म्हणून विचार करा. कारण काय आपल्याकडे म्हणतात बघा बाई माणूस. खरं तर आपण बेसिकली ना माणूस आहोत. माणूस सगळे हे आहेत ना, हे माणूस आहे, आपणही माणूस आहे. फक्त आपण बाई माणूस आहे आणि ते पुरुष माणूस आहे. आपण बेसिक माणूस आहे ना, मूळ. हा विचार होत नाही. व्यक्ती होता म्हणजे असं. मग 1897 खूप मोठी चांगला आहे. आठवतं का तुम्हाला? इतिहासात शिकलोय आपण. ते गोरे सोजी घरात घुसून काढायचे, ते बाहेर काढायचे, देवारे उद्ध्वस्त करायचे. ते देवारे उद्ध्वस्त का करायचे? त्या देवाऱ्यामध्ये पूजा करून गोड शेंगदाणे ठेवले जायचे, प्रसाद ठेवला जायचा, नैवेद्य. हे नैवेद्य कोण खायचं? सायंटिफिक रिझन आहे बरं का. आपण काय त्यावेळी लोक म्हणत असं धर्म पाठवता नाही, ते तुम्हाला वाचवताय, पण तुम्ही समजून घेण्याची सुरुवात नाहीये. सायंटिफिक आहे त्याच्या मागे. तर ते काय, ते देवारे बाहेर काढत होते का? तर त्या देवाऱ्यांमध्ये नैवेद्य वगैरे ठेवलं जाईल. आणि तिथे उंदरं व्हायची. उंदरांच्या अंगावर पिसवा माणसाला चावल्या की पेड. इथे कुठे माहित होतं भारतात कुणाला? पिसवा चावल्या की माणसाला पेड होतो. त्याच्या काखेत आणि जांघेत गाठी दिसायला लागतात आणि त्याला इतका भयंकर ताप भरतो, इतका भयंकर ताप भरतो, काही केल्या तो उतरतो. माणूस मारूनच तो ताप उतरतो. तापे उतरला समजा आणि माणूस एक थंडगार. त्यात काही संशोधन वगैरे पण. मग सावित्रीबाईंनी पायाला बिंदरी बांधली. दीनदलितांच्या वस्तीवर त्या गावला. तिथं हायजीन माहित नाही, आरोग्य काय माहित नाही. तिथं या प्लेट बाबाला उतरवून होती आणि तिथे एका वस्तीत त्या गेल्या. तेव्हा एका घराच्या बाहेर जात असताना मोठ्याने हंबरडा फोडला त्या आवाजाला. म्हणून त्यांनी तो दरवाजा लोटून मी पाहिले. ते फोटो पडलं होतं 10-12 वर्षांचं. कापाने फडकून त्याच्या आई हंबरडा फोडतो. माझं पांडुरंग त्याचं. सावित्रीबाई आई नसल्या तरी बाई होत्या. स्त्री हृदय त्यांच्याकडे होते. त्यांनी त्या पांडुरंगाला काही विचार न करता, त्याच्यावर जर उपचार झाले नसते काही तासात तर तो गेला असता. पांडुरंगाला आपल्या पाठीवर घेतलं. सुसाट वेगानं धावू लागल्या. कुठं? ससाण्याच्या माळरानावर, जिथं यशवंतानं तात्पुरता दवाखाना घातला होता. आणि यशवंताला खालीवर टाकलं. यशवंतानं त्या पांडुरंगाला खालीवर टाकलं, त्याच्या इलाज केला आणि यशवंताने इलाज केल्यामुळे पांडुरंग वाचला. हाय रे दुर्दैव. सावित्रीबाईंना त्याला पाठीवर आणताना प्लेगची लागण झाली. त्यांच्या काखेत आणि जांघेत गाठी दिसू लागल्या. भयंकर ताप भरला. खूप उपचार केले यशवंताने. आपल्या मायला वाचवलं पाहिजे, आईला वाचवलं पाहिजे. आईने एवढ्या जणांना वाचवलंय. आईने एवढं थोर मोठं काम केलंय. एवढ्या जणांना जीवदान देणारी आपली माय, अभिमान, स्वाभिमान, आत्मविश्वास देणारी आपली माय. तिच्यावर त्याने खूप इलाज केले पण काही उपयोग झाला नाही. सावित्रीबाईंनी शेवटचा श्वास देखील समाजासाठी. पांडुरंग वाचला, सावित्रीबाई. जे आपल्याकडे असं असतं, खूप मोठी माणसं असतात ना, की असं काही प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन समाज कल्याणाचं काम करू लागतात ना, तेव्हा त्यांना टोचलं जातं, पिडलं जातं.
नावं ठेवली जातात, त्यांना मदत नाही, त्यांच्या कामात कसे अडथळे निर्माण होतील हे पाहिलं जातं. सावित्रीबाई होत्या तोपर्यंत त्यांना हेच सहन करावं लागलं सगळं. सावित्रीबाई गेल्या आणि अनेक मार्गांना त्यांची नावं, अनेक इमारतींना त्यांची नावं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, एक विद्यापीठात जे बघा मला खूप काव्यात्मक वाटतं बरं काही गोष्ट, ज्या पुण्यामध्ये सावित्रीबाईंच्या कार्याला एवढा भयंकर टोकाचा विरोध झाला, तिथेच सावित्रीबाईंच्या नावाचं विद्यापीठ आज दिमाग खात आहे. एवढं भारी वाटतं. तिथे ना 2017 मध्ये मला वाटतं की सावित्रीबाईंचा मोठा भव्य पुतळा, कधी गेलात का विद्यापीठात? हे बोली नव्हतं, विद्यापीठात शिकता सावित्रीबाईंचं नाव असलेल्या, कधी वाटलं नाही ते विद्यापीठ जाऊन पाहावं? आम्ही आमच्या कार्यालयीन कामासाठी जातो तेव्हा ते पाहिलेलं आहे. मी तुमच्यासारखी होती तेव्हा पाहिलं नव्हतं, पण आपण खरं तर तिथं गेलं पाहिजे. आपण इकडे तिकडे समुद्रकिनारी फिरतो, सहली गेलीना अशा ठिकाणी सहली काढा. मी तर म्हणजे तुमचं महिला मंडळाने एक छान मिनी ट्रॅव्हल करा आणि जा तुम्ही अशा ठिकाणी. मुलीवाडा बघा, विद्यापीठ बघा, सगळ्यांसाठी ओपन आहे ना. बघा ते विद्यापीठ म्हणजे जी मुख्य इमारत आहे ना, त्यावेळी तिथला तो गव्हर्नर राहायचा. काय सुंदर देखणी इमारत आहे. मी तर म्हणते तुमचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं शिक्षण झालं असेल, मग तुम्ही ते पाहिलं बघा ना, एवढं मोठं आव्हान आहे. जयकर जे आहे लायब्ररी आहे ती पाहण्यासारखी आहे. खूप मोठा आवार आहे, सुशोभित आवार आहे, सुंदर मुख्य इमारत पाहण्यासारखी. ती मला वाटतं काही शनिवारी काय ते ना ओपन ठेवतात सगळ्यांसाठी, बाहेर आले बघू शकतात. जी आपल्या रिझल्टवर आहे बघा शिक्का, तर लोगोच तो आहे ना, लोगोच तो आहे विद्यापीठाचा. तर सावित्रीबाईंचा एक मोठा पुतळा आहे भव्य, समान. तुम्ही सायंकाळच्या वेळेला पाटील मॅडम डोळ्यात डोळे घालून सावित्रीबाईंच्या पाहत होते, तिथे डोळे उघड जिवंत झाल्यासारखे वाटू लागले. ती सुंदर देखणी मूर्ती आहे ना, ती पुतळा आहे तो. आणि माझेच अश्रुबळ आढळायला लागले. मला तो सगळा इतिहास आठवला आहे. या बाईनं किती काय सहन केलं ना, दिमाग खात उभी आहे. बाई जिंकते, बाई जिंकतेच. बाईचा दृढ विश्वास असतो आपल्या मन आणि आपल्या मनगटावर लक्षात घ्या. आणि बाई जो बदल घडून आणू शकते ना, तो कुणीही घडवून आणू शकत नाही. आता काल शेवटाकडे येते. काल दिल्लीला काय होतं, 3 दिवस आपण होते अध्यक्षा डॉक्टर तारा पवार काय बोलल्या, तुम्ही ऐकलं का? तुम्ही ऐकलं का? किती सुंदर वाटतं. आता मी ना ॲग्रोवन सकाळ आहे ना, त्याच्यात माझा हे असतं साप्ताहिक सदर असतो, संदर्भ जगण्याचे. त्यात मी ताराबाईंवर लेख लिहिला, कालच पाठवलं संपादकांना, तो बुधवारी परवा येईल. तर बुधवारी ते सदर असतं माझं. आणि आपलं महानगर नावाचं जो दैनिक आहे त्यात पाक्षिक सदर असतं माझं, भवताल नावाचं. सकाळला मी खूप आधीपासून लिहिते, आता ॲग्रोमंडल लिहिले आहे, तर राज्यभर लागतो ते, तुम्ही वाचू शकाल. तर त्यात लिहिलंय ताराबाईंविषयी. ताराबाई काय बोलल्या, जे एक एक वाक्य ऐकलं असेल तर बाईमध्येच ती धमक असते, सत्तेची पण ताण उठायची. बाईमध्येच ती धमक असते. त्या एक एक वाक्य ज्या बोलल्या ना, ते लिहिलंय सगळं. मी आता काही सांगत नाही, तुम्ही युट्यूबवर बघू शकता, ऐकू शकता त्यांचं भाषण. जे विज्ञान बोलला ते 11 मिनिटं बोलल्या ते, आणि नंतर 1.5 तास बाहेर बोलल्या ते. अवश्य ऐका, तुमचं काम करता करता ऐका. तारा भवळकर अध्यक्ष भाषण जरी सर्च केलं तरी ते तुम्हाला ऐकायला मिळेल. असो, तर अशा पद्धतीनं मी सावित्रीबाईंची पूर्ण कहाणी तुम्हाला सांगितलेली आहे. काही शंका? आम्ही शिक्षक आहोत, शेवटी विचारतो पोरांना, काही शंका? तसं सराव त्याला पर्याय नाही का रिपेअर करण्यासाठी सरकारने ताब्यात घेतला. एक खूप मोठा लढा दिला लोकांनी, आणि आता त्याचं राष्ट्रीय स्मारकात रूपांतर करता आहे. त्याला एक विशिष्ट निधी पण मंजूर झालेला आहे काही कोटीचा, आणि त्याचं आता जतन करते. ते खालचे दुकानदार वगैरे ना, ते निघत नव्हते, ते व्यावसायिक आहेत. त्यांनी त्यांची ते इमारतीला त्या पक्क्या करून घेतल्या होत्या व्यवस्थित पूर्वीच्या एकदम, पण त्याचं ते जतन झालं नाही ना वरच्या आहे, ते मोठं झालं. आणि ते कायदेशीर याची कचाट्या असल्यामुळे कोणाची हिंमतही होत नव्हती, कोण करेल ना, आपल्यासारखं जाऊन पण ते करू शकत नाही. ते होत आहे आता, ही आनंदाची बातमी होती. तर मला असं वाटतं आपल्याला जे बळ मिळतं ना, ते आपल्या इतिहासातून मिळतं. मी जिजाऊ पण सांगत असते, जिजाऊचं एक पात्री करत असते. मी अरुणा शानबागवर बोलते, जी बोलूच शकली नाही. तुम्ही ऐकले कुठे? भिवंडीला तुम्ही आल्या होत्या माझ्यासोबत. हो 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 हो, अण्णासाहेब जाधव, अण्णा पद्मश्री अण्णासाहेब जाधव भिवंडी. येस, तरी बोलला. येस 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 येस, मी अरुणाची गोष्ट सांगितली. अरुणा शानबाग माहिती आहे?
42 वर्ष कोमात होती, ती बोलूच शकली नाही. पण एक बाई म्हणून मला वाटलं की ही बोलली असती तर काय बोलली असती. ती बोलू शकली नाही, पण मी ते बोलण्याचा प्रयत्न करते. मी अरुणा शांबाजी नर्स होते, तो एक पात्र प्रयोग मी करत असते. तर असं आपण ना इतिहासातून प्रेरणा घेऊ शकतो. आपण वाचलं पाहिजे, चाललं पाहिजे. मी म्हटलं नाही शक्य ना तर ऐकलं तरी पाहिजे, पण हल्ली ऐकायचं कुणालाच नसतं. मॅडम आजकालची मुलं काय म्हणतात इतिहास शिकून काय करायचं, आणि इंजिनिअरिंग डॉक्टरला पडता पुढच्यासाठी मध्ये इतिहासाचा काय होतं अशी उत्तरं देतात. हे महापुरुष आहेत ना, छावा का पाहिला जात आहे. वाचत नाही तुम्ही, पण पाहायला गेला. तुम्हाला वाचायचं म्हणता तुम्ही पाहायला गेलात ना, प्रेरित झाला ना त्याच्यापासून. क्षणिकच आहे, त्यांच्यात काही हिंमत आहे का काय क्रांती करायची. नाही क्रांती आहे. पिढीच तशी मिळतं. गुण कौशल्य काय होते महापुरुषांमध्ये, कुठे आलं आपण, कुठे गेलं पाहिजे, कुठून आलोय आपण. आणि काय झालंय आता आपल्या पिढीला आपण आणि पुढच्या पिढीला सगळं रेडीमेड मिळाले. सगळ्या संघर्ष मागच्याने केलाय. मी तर म्हणते त्यांनी त्या फ्रीजचा शोध लावला, मिक्सरचा शोध लावला. खरं त्याच्या पाया देव महाराजांची फोटो ठेवले पाहिजे. खरं सांगते, यांनी किती सुसह्य केलंय आपलं. जर सांगा ना, घरात गिरणी आली ते जाते फिरवावे लागले असते आपल्याला. हे लोक आपल्याकडे देव आहेत. मी म्हणते विज्ञानाचे जे शोध लागले ना, घरोघरी ही माणसं पूजनीय आहे. काय प्रतिभा होती हो त्याच्यात, काय विद्वत्ता होती त्याच्यात. प्रेशर कुकरचा ज्यांनी शोध लावला, मिक्सरचा, ग्राइंडरचा शोध लावला. बघा तुम्ही किती किरकोळ गोष्टी आहे, पण या अंगाने आपण विचार करत नाही कधी. तर असो, आणि जुनं ते सोडं म्हणतो आपण, पण दुसरी म्हण अशी पण आहे, नवं ते हवं, तसं बॅलन्स साधता आला पाहिजे आपल्याला. खरंच तुम्हाला सांगा, बेसिक आपल्याकडे सत्सद निवृत्ती पाहिजे. काय स्वीकारावं काय नाकारावं, किती आहारी जाऊन असल्या लोकांना. असं आहे. मला इथे बोलवलं. मी इंदासे सर, राहिले मॅडम आणि सुजाता मॅडम, त्यानंतर पूर्ण कल्पक महिला मंच यांचा आभार मानते आणि थांबते. शिक्षणाचं मराठीमधनं केलं पाहिजे आजकाल. मराठी विक्रम वगैरे माणसं लक्ष दिले, अक्षर इतके घालडी असतात त्यांची, म्हणजे वाचायला सुद्धा मुश्किल होऊन जातं. असा अनुभव आहे. असं तरी तुम्ही काहीतरी प्रयत्न करायचे की मराठी 7वी पर्यंत तरी कंपल्सरी मराठी शिक्षण पाहिजे. बरोबर आहे. भाषा मराठी झाली पाहिजे. मी तर ना एका बीकॉमच्या मुलाची वही तपासत होते आणि त्यांनी सगळे उभा दुखे दिले. मॅडम ऊ आणि गुरु, मी आजारी पडली आठवडाभर. ज्याला मराठी शुद्ध लेखन कळतं त्याला खूप त्रास होता. मी म्हटलं मी आजारी पडले बाबा, मला फार मानसिक स्ट्रोक बसला. शिक्षकांनी तो दुरुस्तच केला नाही का की हा उगार असा नाही, उगार असा आहे म्हणून. अशी परिस्थिती आहे. खरं आहे, मी मांडला तो मुद्दा महत्वाचा. तर आजचा आपला कार्यक्रम खूपच छान झाला. म्हणजे काय बोलत ते मलाच म्हणजे त्यांचं वक्तृत्व एवढं आहे की त्यांनी आवाजात चढ उतार करून आपल्याला सगळ्यांना त्यांच्या कथेमध्ये अगदी भांडून ठेवलेलं. म्हणजे प्रश्न सुद्धा आपण त्यांना विचारत होतो, उत्तरही देत होतो, त्यांनाही अगदी उत्साह येत होता. तर आपण त्यांचं जोरदार टाळ्यांनी एकदा ही जी संधी आपल्याला आज KVN विज्ञान महाविद्यालय संयुक्त विद्यमाने पंकजा मॅडम आणि सरांच्यामुळे आपल्याला उपलब्ध झाली, त्याबद्दल त्यांचेही आभार मानूया. खरंच खूपच छान. आपल्या मंडळातर्फे काळबाई या ठिकाणी